हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण घरातील कामांचा कंटाळा न करता कामं कशी उत्साहाने करायला लागायची ते पाहायचं आहे. प्रत्येक गृहिणीला कधीतरी कामाचा कंटाळा येतोच, तर त्याची बरीच कारणं आहेत. तर त्याच्यावरचे काय काय उपाय असू शकतात, आपला अगदी शरीरातला उत्साह, मनाचा उत्साह कसा वाढवायचा ते पाहायचं आहे. तर पहिला मुद्दा असा आहे का बरेच वेळा आपण असं लोळत पडतो, नर्वसनेस येतो आपल्याला अचानक का कोणास ठाऊक. पण मग असं मूड आणण्यासाठी आपण काय करायचं? घरात तर असा पसारा पडलेला असतो, पहा सगळीकडे माझ्या असा पसारा पडलेला आहे, आवरण्याची इच्छा होत नाही. खूप असं उदास वाटतं बरेच वेळा. तर हार्मोनल चेंजेस असतात आपल्यात, किंवा काही वेळा ऑक्सिजनची कमतरता असते, त्याच्यामुळे आपण आळस येतो आणि नुसतं लोळत पडतो, इच्छा नाही होत. पण अशा वेळी थोडंसं आपण आपल्या मनाला आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा आणि सरळ तडक उठायचं आणि थोडंसं काहीतरी आधी कामाला सुरुवात करायला बघायची. जसं आता मी हे छोटंसं टेबल आहे, साईड टेबल, हे आवरायला घेतलं. अगदी छोट्या कामापासून सुरुवात केली का मग बाकीची सगळी मोठी कामं आपल्या हातून हळूहळू व्हायला सुरुवात होते आणि आपण ते काम सगळं पूर्ण घरातलं करून टाकतो. जसं मी आता हे साईड टेबल तर आवरलंच आहे. आता हळूहळू माझा मूड बनलेला आहे का आपण दुसरं पण करू. तर मी आता धूळ पण पुसलेली आहे तिथली आवरून, आणि मग नंतर परत हॉलमध्ये जो पसारा पडलेला आहे तो पण मला आता आवरावासा वाटला. म्हणजे एकदा आपण जर उठलो कामाला का मग आपला छान मूड होतो आणि आपण बाकीची सगळी कामं पटापट करून टाकतो. तसं माझा आता बहुतेक या 2 खोल्या आवरून झालेल्या आहेत आणि तिसऱ्या ठिकाणी पण मी हे टेबल आवरायला आणि धूळ पुसायला घेतलेली आहे. त्याच्यानंतर बरेच वेळा आपण किचनमधली छोटी-छोटी कामं, लसूण सोलणे, भाज्या निवडणे, थोडंसं आवरणं किंवा अजून काय दुसरी छोटी-छोटी कामं असतील किचनमधली, तर ती काय करायची, टीव्ही बघताना पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. जसं मी आता टीव्ही बघताना लसूण सोलते आहे, म्हणजे एक प्रकारचं एंटरटेन पण होऊन जातं आणि आपलं कामही होऊन जातं. आपण फ्रेश होतो. किंवा काय करायचं, मोबाईल स्टँडला मोबाईल लावायचा, एखादा मोटिव्हेशनल व्हिडिओ बघायचा किंवा तुमच्या आवडता व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जसं मी आता इथे बघते आहे आणि भाजी साफ करते, मिरची चे देठ काढून ठेवते आहे, कढीपत्ता साफ करते. मग काय होतं, एखाद छान असा व्हिडिओ, ज्ञान पण मिळतं आपल्याला व्हिडिओद्वारे आणि आपलं असं किचनमधलं, घरातलं कामही होऊन जातं, जे आपण एका बसल्या जागी करू शकतो. ती कामं आपण अशा वेळी टीव्ही बघताना किंवा मग मोबाईलवर किंवा मग एखाद्या ॲपवर काही ऑडिओ ऐकताना किंवा व्हिडिओ बघताना आपण सहज करू शकतो. कामंही पूर्ण होतात, छान मनही फ्रेश होतं असं केल्याने. तर हे सुद्धा आपण करू शकतो. रोज तीच कामं करून सगळ्यांना कंटाळा येतो. मला सुद्धा कंटाळा येतो. तर अशा वेळी आपण काय करतो, शरीर फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो, मन फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यासाठी आवश्यकता असते प्रोटीनची. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. तर त्याच्यासाठी मी वापर करते इथे माय फिटनेसचं पीनट बटर. कारण पीनट बटर हे एक प्रोटीनसाठी उपयुक्त असं सोर्स आहे. तर माय फिटनेसचं हे पीनट बटर भरपूर अशा फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. आता हे आहे डार्क बेल्जियम चॉकलेटचं पीनट बटर माय फिटनेसचं. तर याचा समावेश मी डेली आहारामध्ये करत असते. माय फिटनेस पीनट बटर हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे पीनट बटर आहे, जे बऱ्याच फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही हे चपातीला लावू शकता, ब्रेडला लावू शकता आणि हे खूप स्मूदर आहे, 3 पट स्मूदर आहे, त्याच्यामुळे ते सहज स्प्रेड होतो. हे पहा किती स्मूथ आहे. यामध्ये चॉकलेट्स क्रिस्पी, क्रंची आणि स्मूथ असे गुणधर्म आहेत. असे हे भन्नाट चवीचे प्रोटीनयुक्त पीनट बटर आहे. खरंच खूप माउथ वॉटरिंग आहे. या व्यतिरिक्त यामध्ये नवीन ॲडिशन पण केलेले आहे, ते म्हणजे डार्क चॉकलेट पीनट बटर व्हे ॲडेड, जे स्पेशली जिम आणि फिटनेस बाबतीत जागरूक असणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे आणि अगदी शाकाहारी व्यक्तींसाठी सुद्धा. याच्या उत्कृष्ट चवीमुळे आमच्या घरात तर हे सर्वांना खूप आवडतं. आता आरोग्यासाठी हे उत्तम आहे, कारण ह्याच्यात नॅचरली भाजलेले शेंगदाणे आहेत, डार्क बेल्जियम चॉकलेट आहे आणि प्रोटीनयुक्त असं हे सगळं मिश्रण आहे. तर ते ग्लुटेन फ्री आहे, किटो फ्रेंडली आहे आणि अगदी स्वादिष्ट आहे, माउथ वॉटरिंग आहे. पीनट बटरचे अजून असे बरेच फायदे आहेत.
ज्याने काय होतं, आपलं भूक भागवणारं आहे हे. कारण खाल्लं का बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही आणि फायबरयुक्त आहे, प्रोटीनयुक्त आहे आणि भूक जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे आपलं वजनही नियंत्रणात राहतं. आपल्या स्नायूंची बळकटी वाढवतं, स्नायू एकदम बळकट होतात आणि त्यामुळे माय फिटनेस बटर हे हेल्थचा टेस्टी पार्टनर आहे. तर तुम्ही पण नक्की हे पीनट बटर घ्या आणि नक्की वजन नियंत्रणात आणा. तर याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया. कधी कधी किचनमध्ये एवढा पसारा पडला असतो का आवरण्याचा अजिबात मूड होत नाही. पहा, इथे माझ्या भांड्यांचा ढीग पडलेला आहे आणि आज सारखी लाईट जाते, त्याच्यामुळे मी डिशवॉशरचा उपयोग पण करू शकत नाही. जर तुम्हाला संगीत आवडण्याची आवड असेल तर नक्की एखाद्या ॲपवर किंवा मग अ, दुसऱ्या एखाद्या गॅजेटवर आपण संगीत ऐकू शकतो. आपल्या आवडीची गाणी किंवा इतर काही संगीत आपण लावलं तर त्याच्यात छान रमू शकतो आणि किचनमधली ही अवघड कामं आपण सहज कधी करतो ते कळत नाही. जसं मी आता ही एवढं भांड्यांचा ढीग आहे, तर मी कानामध्ये इअरडोप्स टाकलेले आहे आणि आपली कामं करायला घेतलेली आहे. तर आधी मी भांडी सगळी साफ करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे आवरून घेणार आहे, पुसून घेणार आहे. बघा, भांडी तर माझी आता जवळ झालेलीच आहे. त्याच्याचबरोबर मी किचन सिंकसुद्धा अगदी गाणी ऐकत साफ करून टाकलेलं आहे आणि सगळा त्या बाजूचा त्या जवळचा एरियासुद्धा क्लीन केलेला आहे. तर हे माझं अगदी एकात एक कामं सगळी होऊन गेलेली आहे आणि खूप मजा आलेली आहे संगीत ऐकता ही कामं करायला. तर सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे. त्याचबरोबर आपण जर निसर्गावर प्रेम करत असू तर निसर्गाची आवड असेल तर कधीतरी आपल्या जवळ जी झाडं लावलेली असतात, अगदी फ्लॅट सिस्टीममध्ये आपण कुंड्यांमध्ये लावतो, तर तुम्ही त्या झाडांशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्याच्याजवळ थोडा फेरफटका मारा. अगदी एकरूप आपण त्यांच्याशी झालं तर खूप छान आपल्याला वाटतं आणि झाडांजवळ जो ऑक्सिजन रिलीज होतो, तर तो आपल्याला मिळाल्यावर आपलं शरीर, मन दोन्हीही फ्रेश होतात ऑक्सिजनमुळे. त्यानंतर बरेच वेळा असं कपाटात आपला पसारा झालेला असतो. आता आम्ही बाहेर गेलेलो, जवळ-जवळ 2 आठवडे बाहेरच जाणं होतं, तर अक्षरशः कपाटाची एवढी वाट लागलेली आहे. तर सगळे खण आता विस्कटलेले आहेत. आता कपाट लावायचं म्हणजे फारच डोकेदुखी वाटते, कसं काय आवरायचं? अगदी माझे सगळे खण विस्कटलेले आहेत आणि सगळ्यात खालचा खण तर अक्षरशः मी सगळं डंप केलेलं आहे त्याच्यात. सगळं असंच इथलं-तिथलं सगळं एकत्र झालेलं आहे. खणाची फार वाट लागलेली. तर अशा वेळी काय करायचं? कपाट लावताना कंटाळा येत असेल, तर आपण जो सगळ्यात विस्कटलेला खण असतो, तो एकच लावायचा असं मनात ठरवायचं आणि तो एकच खण आधी लावायला घ्यायचा. तर मी तो सगळा काय केलेला आहे, बेडवर घेतलेले आहेत सगळे कपडे आणि आरामात छान फॅन लावलेला आहे आणि मस्त आता घड्या करते आहे. आता मी ठरवलेलं एकच खण लावायचा आहे, पण बघू नंतर आपला मूड होतो का दुसरं अजून कपाटाचे खण लावायचे. तर मी हे सगळ्यांच्या घड्या आता पटापट घालत आहे. तर मनाला एक ठरवून द्यायचं, आपल्याला आत्ता एवढ्या वेळेत हे काम करायचंच आहे. थोडा निश्चय आपल्या मनाला हवाच. निश्चयाची फार गरज असते. तेवढा जिद्दीपणा आपल्यात हवा का हे अमुक-अमुक काम एवढ्या वेळेत झालंच पाहिजे. जसं मी आता हा खण या अमुक 10 ते 15 मिनिटात आपण आवरायचाच आहे असं ठरवलेलं आहे. तर कपड्यांच्या घड्या माझ्या आता झालेल्या आहेत जवळ. आता ते व्यवस्थित आपण खणामध्ये ठेवूया. एवढे कपड्यांच्या घड्या केल्यावर मला आता मनाची तयारी झालेली आहे का आपल्याला पुढचं पण केलं तर आपण म्हणजे करू शकतो, असं मनाची आता तयारी झालेली आहे. तर पुढचे खणसुद्धा मी अगदी हळूवारपणे लावून घेतले सगळे. तर तो खण छान दिसल्यावर मला दुसरे पण खण लावायची इच्छा झाली. ते जास्त विस्कटले नव्हते म्हणून ते पटकन झाले. तर अशा प्रकारे माझं कपाट पण अगदी आवरून झालेलं आहे. अगदी आनंदात मी केलेलं आहे. त्यानंतर अगदी खूप कंटाळा आला असेल तर सरळ तयारी करायची आणि बाहेर एक फेरफटका मारायचा. एखाद छोटीशी तुम्हाला शॉपिंग करायची असेल ती सुद्धा करू शकता. तर तुम्ही चालत जा किंवा तुमच्याकडे बाईक असेल, कार असेल तर त्याने एक फेरफटका मारला तरी आपला काम करण्याचा मूड बनतो. घरी आल्यावर आपण छान प्रकारे कामं करू शकतो. तर छान असं मनाला वाटतं आपण बाहेरून फिरून आल्यावर. ताजंतवानं वाटतं. 1-2 लोकं भेटली तर त्यांच्याशी थोडं बोलून आल्यावर आपण फ्रेश होऊन जातो. आता या सगळ्यासाठी आपण शरीराला ताजंतवानं ठेवण्यासाठी रोज लिंबू सरबत घेतलंच पाहिजे. लिंबू पाणी काही तुम्ही लिंबूचं कुठलंही ज्यूस करून प्या, तर तुमच्या
शरीराला तर छान वाटेलच आणि शरीर छान झाल्यावर मनाला सुद्धा छान उत्साही वाटेल. तर मी रोज लिंबू सरबत घेते. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे योगा, प्राणायाम, एखादी कार्डिओ एक्सरसाइज नक्की करा. गेली 7-8 वर्ष मी योगा करते. त्याच्यामुळे मला कामाचा बिलकुल कंटाळा येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर हे रोज प्रॅक्टिस केली, कुठलाही एक व्यायाम करा, तुम्ही नक्की ताजेतवाने राहाल. शरीरात ऑक्सिजन खेळत राहील आणि नेहमी कामाचा मूड बनेल. तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारे कामाचा मूड कसा आणायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ हा खरोखर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, माय फिटनेसचं पीनट बटर नक्की ट्राय करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.